ध्वजाबद्दल तुम्हाला हे माहीत आहे का? तर जाणून घ्या पुढच्या एका मिनिटामध्ये. सर्वात पहिल्यांदा जर ह्या आपल्या राष्ट्रध्वजाचा इतिहास आपण जर पाहिला तर त्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की सर्वात पहिला जो राष्ट्रध्वज होता आपल्या भारताचा तर तो जर्मनीच्या स्टटगार्ड या ठिकाणी मॅडम भिकाजी कामामार्फत फडकवण्यात आला. आणि मॅडम भिकाजी कामा ह्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सहकारी. हा जो राष्ट्रध्वज होता त्याच्यामध्ये सूर्य, त्याच्यानंतर चंद्र, त्यानंतर कमळ आणि मध्यभागी वंदे मातरम असं संबोधलं होतं. नंतरच्या कालखंडात माझ्या मित्रांनो याच्यामध्ये बदलसुद्धा अनेक वेळा झाले. पण मात्र अलीकडच्या काळात जर आपण लक्षात घेतलं सध्याचा आपला जो राष्ट्रध्वज आहे ज्याच्यामध्ये केशरी रंग आहे, पांढरा रंग आहे आणि त्याच्यानंतर हिरवा रंग आहे आणि मध्ये अशोक चक्र आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा जर इतिहास आपण पाहिला तर या राष्ट्रध्वजाला सर्वात पहिल्यांदा 22 जुलै 1947ला संविधान सभेची मान्यता मिळाली. आणि मग हा जो राष्ट्रध्वज आहे याची डिझाईन जी आहे ही पिंगली व्यंकय्या नामक व्यक्तीने ती निर्माण केली आहे. सुरुवातीचा जो राष्ट्रध्वज होता त्याची जी डिझाईन आहे ती स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रेरणेने ती निर्माण झाली होती. मात्र अलीकडे जर आपण पाहिलं तर केशरी रंग जो आहे हा धैर्याचं प्रतीक आहे. त्याच्यानंतर पांढरा रंग हा शांती दर्शवतो. त्यानंतर हिरवा जो रंग आहे हा समृद्धी दर्शवतो. आणि अशोक चक्राचा जो संदर्भ घेण्यात आलेला आहे तो संदर्भ गती आणि प्रगतीचं हे प्रतीक आहे. माझ्या विद्यार्थी मित्र, तुम्हाला कशी वाटली ही माहिती ही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा.